नमस्कार, वेलास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे। आज मी बनवत आहे दूध खीर, दुधाची खीर। चला तर यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी एक छोट्याशा एक 2 मुठी, आपल्या मुठीने 2 मुठी तांदूळ भिजत ठेवले आणि छान भिजल्यानंतर त्याचं मी असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। आणि हे पहा असं बॅटर बनवून ठेवलेलं आहे आणि तांदळाची खीर करायची आहे आपल्याला, त्यासाठीचं हे साहित्य आहे। मोठ्या बाउलनं 1 बाउल साखर आहे आणि हे वेलची पावडर। आणि कसं असतं, वेलची घ्या कुटा ते मग बारीक भरडले जात नाहीत, बारीक महीन पेस्ट होत नाही, म्हणून मी हे वेलची पावडर वापरते नेहमीसाठी। खूपच छान असतं, याची क्वांटिटी पण भरपूर आहे आणि हे बरेच दिवस जातं, आयत्या वेळेला पटकन घेऊन टाकायला बरं पडतं। आणि यामध्ये हे काजू, बदाम आणि पिस्त्याची मी अशी काप करून ठेवलेली आहेत आणि हे केसर आहे। गॅस ऑन केलेला आहे आणि हे पहा, हे असं जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, कारण दुधाचा प्रकार आहे तर मग दूध बुडाला लागू शकतं आणि मग जळाल्याचा वास येतो, म्हणून जाड पातेलं, जाड कढई तुम्ही घ्या। यामध्ये आता पातेलं तापलेलं आहे, आता आपण टाकतो आहे 1 चमचा तूप। शुद्ध तूप आहे, हे घरचंच तूप आहे, त्यामुळे 1 चमचा पुरेसा आहे। आणि यामध्ये आधी टाकायचं आपल्याला हे ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घ्यायचे। अगदीच जास्त काळे नाही करायचे। आणि हे अर्धा लिटर दूध आहे, अर्धा ते 750 मिली दूध आहे। हे मी छान तापवून ठेवलेलं आहे, साय काढून ठेवलेली आहे। आणि आता याच्यामध्ये आपण यामध्ये आता हे दूध ओतायचं आहे। पूर्ण दूध ओतलं 750 मिली आणि थोडंसं याला फिरवून घेऊ। याच्यामध्ये आता आपल्याला साखर टाकू, आपल्या आवडीनुसार, जास्त गोड, कमी गोड, मध्यम, जसं पाहिजे तसं आपण टाकू शकता। मी थोडीशी ठेवलेली आहे किंचित। आणि आता यामध्ये आपण टाकतो आहोत हे तांदूळ भिजवून मी मिक्सरला लावून बॅटर केलेलं आहे। आणि हे असं छान जरा ढवळून घेतलं आपण। आता साखर तर विरघळेलच आणि हे तांदूळ भिजवून मी जे बॅटर बनवलेलं आहे, हे दूध खीर बनवण्यासाठी हे आवश्यक आहे। हे पाय असं टाकायचं आणि ढवळत राहायचं, म्हणजे तांदूळ आहे ना, त्याच्यामुळे मग तो बुडाला लागू शकतो, म्हणून याला सारखं ढवळायचं। आणि यामध्ये आपण टाकतो आहोत आता वेलची पूड, हे पहा, आणि थोडेसे केसरचे धागे। आणि आता यामध्ये टाकत आहोत आपण केसरचे हे धागे, असे व्यवस्थित छान कलर येतो। आणि केसर मी गोडाचा पदार्थ असेल तर मी कायम केसर वापरते। आता तुम्हाला जमत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। केसरने काय होतं, लहान मुलांसाठी वगैरे छान असतं, शरीराला आपलं जातं तेवढंच। आणि नंतर आता हे आपण मिक्सरमध्ये आपण तांदूळ बारीक केलं होतं, ते मिक्सर विसरून घेतलेलं पाणी आहे, थोडंसं टाकायचं, जास्तीचं नको, ठीक आहे, कारण का उगीच पातळपणा येतो मग। आणि आता ह्याला थोडंसं 10 मिनिटामध्ये ही खीर तयार होणार आहे आपली। 10 मिनटं वेट। तर अशा पद्धतीने ही आपली दूध खीर, दुधाची खीर। खिरीचे अनेक प्रकार आहेत, शेवयाची खीर, आणि कोण कोण भात टाकून पण खीर बनवतात। आणि आमच्या ही घरची पद्धत आहे, ही माझ्या म्हणजे पहिल्यापासून माझ्या आईपासून चालत आलेली ही पाककृती आहे। दूध खीर तांदळाचं बॅटर लावून बनवायचे आणि ते हे आपल्या पुरीसोबत खूप छान लागते, किंवा असंही आपण तुम्ही डेझर्ट म्हणून हे पासा थिकनेस आलेलं आहे। हे म्हणजे असं हे एक तुम्हाला दाखवते, हे पहा, हे असं खाता येतं, किंवा डेझर्ट म्हणून असंही चमच्याने घेता येतं आपल्याला। करून पहा नक्की, आणि आवडलं तर मला शेअर करा आणि सांगा कशी वाटली माझी रेसिपी, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, नमस्कार। आज